भारत के 4 पवित्र धाम यानी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ और बद्रीनाथ। आने वाले 9 से 10 दिन के अंदर हम सभी चारों धामों के दर्शन करेंगे और साथ ही साथ हरिद्वार और ऋषिकेश भी जाएंगे। इस यात्रा में मेरे साथ होगी मेरी धर्मपत्नी रुद्राणी। यात्रा हमारे बीच सदैव रहे, इसलिए इस व्लॉग को शूट कर रहा हूँ। तो आइए चलते हैं यात्रा पर। हॅलो एव्हरीवन, तर आज तारीख आहे 16 तारीख, राईट? जस्ट 1 सेकंड हां, राईट। आज तारीख आहे 16 ऑक्टोबर। काल आम्ही आलो होतो यमुनोत्रीहून बरकोटला आमचं हॉटेलमध्ये काल मुक्काम झालं। काल बरकोटवरून यमुनोत्रीवरून बरकोटला येत असतानाचं काही ब्लॉग वगैरे नाही झाला, कारण अंधार झाला होता, थकून गेलो होतो, त्यामुळे झोपलो होतो। आज 16 तारखेला सकाळी अर्ली मॉर्निंग 7:30-8 वाजता उठलं होतं, बट सगळं काम वगैरे फ्रेश होऊन रेडी होण्यासाठी 10 वाजले। सो 10 वाजता आम्ही आहोत आमच्या हॉटेलमध्ये। हॉटेलचं नाव आहे नैना लॉज, राईट? हा आहे हॉटेल बरकोटला, जो की हा जो रस्ता तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघताय ना, हा रस्ता जातो इथून यमुनोत्रीला। तर ऑन द वे त्यांनी मला हॉटेल दिलं होतं। सो आणि आता सकाळी इकडचं खाणं वगैरे इतकं बेकार आहे, तर यांना मी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला तुम्ही केलेलं खायचं नाही आहे। काल आम्ही यमुनोत्रीवरून येत असताना भेंडी वगैरे घेतली होती, सो भेंडीची भाजी वगैरे आम्ही स्वतः बनवून खाऊ शकतो का, तर त्यांनी परवानगी दिली। आणि आपले बेंगलोरचे मास्टर शेफ रुद्राणीजी इथं बघू शकता तुम्ही, हे इथं स्वयंपाक करायला, भेंडीची भाजी आणि चपाती परोठा करायला तिथं। ओके, सो आता इथून आम्ही जाणार आहोत उत्तरकाशीला, आणि उत्तरकाशीला आमचं स्टे आहे। बट बिफोर दॅट मी तुम्हाला आमचं हॉटेल दाखवेन की एक्झॅक्ट इथं हॉटेलचं स्टे कसं आहे काय नाही ते, कारण आम्हाला त्या पॅकेजमध्येच हॉटेल दिलं होतं, आम्हाला काही पैसे वगैरे द्यायची गरज नव्हती। सो इथे जे बघताय ही अर्टिगा आहे, ही आम्हाला इथून 9 दिवस आमच्यासोबत राहणार आहे। सगळ्या मंदिराच्या ठिकाणी नेऊन सोडेल, दर्शन झाल्यावर वापस आणून हॉटेलला सोडेल, जिथं आमचं स्टे आजचं असेल, म्हणजे ज्या दिवशीचं स्टे असेल त्या दिवशीचं। ओके, सो इथून मी तुम्हाला हॉटेल दाखवतो, एक्झॅक्ट हॉटेल कसं आहे काय नाही ते चेक करा। इथं बसली आहे आणि राईट, आणि हे बॅक कॅमेरानं व्ह्यू बघा, एकदम क्लास व्ह्यू सकाळचा। ओके, फक्त एवढंच की हा व्ह्यू जर चांगलं वाटायचं असेल तर तुमची तब्येत चांगली राहिली पाहिजे, ओके, डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली राहिली पाहिजे। ते जे रस्ता तुम्ही बघत आहात ना, तो रस्ता आहे बरकोट यमुनोत्री हायवे। ओके, हायवेच्या लगतच हॉटेल आहे, आणि इथून जर तुम्ही उतरलात तर हे हॉटेलचं किचन एरिया आहे, जिथं सगळं आम्ही जेवण वगैरे केलं इथं, ऑल राईट। आणि या साईडला रूम्स आहेत। असेल, राईट? काही अशा प्रकारचे रूम्स आहेत जे की एक रात्र राहण्यासाठी ह्या एरियामध्ये ॲज फार ॲज गुड आहेत, राईट? आता ही आमच्या बाजूची रूम आहे, बट सेम आमची पण रूम अशाच पद्धतीची तुम्हाला दिसेल। ओके, डबल बेड असलेली, आणि इकडं पण काही रूम्स आहेत, आणि इकडं पण काही आहे। ओके, चला आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहोत उत्तरकाशीला। आता बरकोटवरून आम्ही निघालेलो आहोत उत्तरकाशीला। ओके, सो इथून बरकोट टू उत्तरकाशी जो रस्ता आहे तो नियर अबाउट पाहायला गेलं तर 3.5 तासाचा रस्ता आहे, आणि पूर्ण हिल एरिया आहे, त्यामुळं नाश्ता पण हलका फुलका जास्त केलं नाही आहे। 1 तासानंतर निघत आहोत, जेणेकरून मळमळ वगैरे काही होणार नाही, कारण किती पण स्ट्रॉंग माणूस असेल तर हे रस्ता इतकं बेकार आहे, मळमळ वगैरे काही होईल। आणि हॉटेलचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसेल या टाईमला। मी छोटीशी हॉटेलच्या नावाची फोटो काढली होती, तो ॲड करेन। हॉटेल एकदम बेस्ट आहे, काहीच तिथं बघायची गरज नाही आहे। आणि तुम्ही जेव्हा चारधाम यात्रेला येता तर असं एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की 5 स्टार हॉटेल वगैरे, म्हणजे जे तुम्हाला लोणावळ्याला किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मिळतात असे नसतात, कारण इकडचा जो मोस्ट प्रॉब्ली एरिया आहे तो हिल साईड एरिया आहे, अँड त्याच्यामुळं कुठं ना कुठं जो आहे तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल। आता इथून पूर्ण रस्ता काही अशाच पद्धतीचा आहे, वळणं, पहाड वगैरे, आणि हे नॉनस्टॉप इथून आता जवळपास 100 ते 150 किलोमीटर आहे। भैया इथून यहाँ से ये कितना किलोमीटर दूर है उत्तरकाशी? यहाँ से 120 किलोमीटर। यहाँ आता इथून 120 किलोमीटर है, तर पूरा रास्ता ऐसा ही होगा, मतलब 120 किलोमीटर कैसा होगा? अभी ये पूरा कच्चा रास्ता है आगे। ओके, और जाने में कितना समय लगेगा? जाने में लगेंगे 2-2.5 घंटे। 2-2.5 घंटे लगेंगे, राईट? 2 ते 2.5 तास लागतातच। बट आम्ही जर कुठं मुक्काम वगैरे केलं किंवा मळमळ झाल्यासारखा त्रास वगैरे वाटला तर आम्ही थांबतो, चहा वगैरे पितो, त्यांना मिनिमम तुम्हाला 4 ते 5 वाजतीलच। आता टाइम किती झालेला आहे एक्झॅक्ट?
11:20. आता 11:20 झालेले आहेत. सो इथून अप्रॉक्सिमेटली 3 तर मिनिमम वाजणारच आहे, 2 ते 3 वाजणारच आहेत. आणि मग तिथून आम्ही संध्याकाळी जाणार आहोत उत्तर काशी येत आहे शिव टेम्पल, महादेव मंदिर प्लस काशी विश्वनाथ मंदिर अँड त्याच्यानंतर तिथून गंगा आरती आणि मग तिथं संध्याकाळी मुक्काम उत्तर काशीला. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट डे आमचं तिथून असेल गंगोत्रीला. उत्तर काशीवरून गंगोत्रीला जात असताना हर्सिलसुद्धा येते, काही जण हर्सिलला सुद्धा मुक्काम करतात, बट आमचं डायरेक्ट प्लॅन असेल तिथून गंगोत्रीला. ओके, उत्तर काशी टू गंगोत्री. थोडासा फ्यूल वगैरे भरून घेऊयात तिथं आणि मग बाकी गोष्टी पाहूयात. ओके, इकडचं या साईडबद्दल जर आणखी सांगायचं असेल तर तुम्ही जेव्हा 9पेक्षा जास्त जण तुमच्या ग्रुपमध्ये असतात, 9-10पेक्षा जास्त जण, तर इकडं हे टेम्पो ट्रॅव्हलर तुम्ही जे बघता ना 4 सीट टेम्पो ट्रॅव्हलर हे असतात. तर आता आम्ही जिथं मुक्काम केलं होतं रात्री बडकोटला, तिथून जवळपास 60 किलोमीटर आलेलो आहोत. ओके, आणि इथं एक लॉंग ट्रॅफिक जाम झालेला आहे. समोर काही ना काही आय थिंक लँडस्लाईड झालेली आहे किंवा काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल आणि अप्रॉक्सिमेटली 2 तास लागेल हे क्लिअर होण्यासाठी. जी एक चांगली गोष्ट आहे, कारण इतका रस्ता बेकार आहे की आमच्या दोघांना पण वोमिटिंगचा वगैरे त्रास होत होता. त्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा थांब, आपल्याला फक्त आज 120 किलोमीटर सफर तय करायचा आहे, तर जास्त एक्झर्शन वगैरे आम्हाला सुद्धा करायला लावू नकोस, रिलॅक्स घे. तर त्यांना थांबलेला आहे आणि आमचा ड्रायव्हर इतका रिलॅक्स आहे. यंग मुलगा आहे, आय थिंक 22-23 वर्षाचाच आहे. त्याला काही मग त्याला गाडीची चावी जर आमच्याजवळ देऊन गेलेला आहे, सर तुम्हाला जर ट्रॅफिक रिलीज झाला तर तुम्ही समोर जाऊन थांबा, इथं चहा वगैरे पिऊन घेतो आणि गाणे वगैरे एकदम चांगलं लावायला. आणि उत्तराखंडला देवभूमी उत्तराखंड असं म्हणतात, राईट. आता देवभूमी म्हणायचं याचं मागचं मेन रिझन आहे की इथं तुम्हाला जागोजागेला दर 40 किलोमीटरला 30 किलोमीटरला कोणतं ना कोणतं एक मंदिर दिसेल आणि त्या मंदिरामध्ये तिथे तुम्हाला गर्दी दिसेल. आता माझ्या बॅक साईडला जर इथं तुम्ही बघताल तर जिथं आम्ही थांबलोत इथं खूप साऱ्या गाड्या थांबून आहेत. तर हे मंदिर जस्ट 1 सेकंड, हे मंदिर इथे थोडं गाड्या थांबण्याचं रिझन आहे की इथं एक प्राकृतिक प्राचीन प्रकटेश्वर पंचानन महादेव मंदिर आहे. ओके, तसं सगळीकडेच महादेव आहेत, बट प्रत्येक मंदिराची काही नाही वेगळी महिमा असते. पण आता लोक काय करतात की आलंय मंदिर, चला जाऊयात म्हणून. बघा इथे तुम्ही बघू शकता. ओके, बघू शकता हा मंदिर आहे. आता ह्या मंदिरला आम्ही जाणार नाही असं डिसिजन घेतलेलं आहे, कारण हा इथून जवळपास 150 मीटर उंच मंदिर आहे, म्हणजे जवळपास 450 फूट आणि खूप सारे स्टेअर्स चढायचे आहेत. सो इन्स्टेड ऑफ क्लाइम्बिंग दॅट स्टेअर्स अँड टेकिंग दर्शन्स, थँक्यू सो मच सर, आम्ही जायचं कॅन्सल केलेलं आहे. कारण या मंदिराला गेलं तर याचा उलटा असर पडतो केदारनाथ ट्रॅकवर, कारण आम्हाला इथून केदारनाथ ट्रॅक चढायचा आहे. आणि काल यमुनोत्रीचा ट्रॅक इतका टफ होता, कालसुद्धा आम्ही गोळी घेतली आल्यानंतर दोघांनी सुद्धा, आणि आज मॉर्निंगला सुद्धा गोळी घेतली. एकमेकांना लेग मसाज वगैरे दिलं, जे की मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी द्यावंच लागतं. अँड देन त्याच्यानंतर मूवचा जो स्प्रे आहे ते केला. त्यानंतर कुठं लेग पेन थोडासा आज कमी वाटत आहे. बट बॅक टू बॅक 3 जर ट्रेक करायचं म्हटलं तर मॅक्सिमम जणांसाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पुदीना है, इसको कूट के इसका रस इसमें डालेंगे, ओके, तो गैस नहीं होगा. मूवमेंट जैसे गाड़ी का सफर है, मूवमेंट को रोक देता है. सबसे पहले खाना पाचन इससे बढ़िया होता है. कुछ भी खाओ वो जल्दी से सूट हो जाएगा. ये भीम पत्ती है, ये भीम पत्ता है. ओके, और नींबू, मतलब उसमें नींबू पड़ेगा, जलजीरा पड़ेगा, नमक है होगा, शक्कर होगा, 4-5 आइटम है. तर मी आता हे पितोय, ह्यानी मला दिलेलं आहे तर मी पितोय. टेस्ट एकदम सेम लिंबू सरबत सारखीच आहे, थोडंसं तर त्या भीमपत्ताची टेस्ट आहे. ठीक आहे डॉक्टर, मागचे 2-3 दिवस झालं काहीच चव लागत नाही, ट्राय करूया. झालं ठीक नसता मग शेवटी वरूनच टाकून वरूनच बाहेर करायचं. ओके, पण टेस्ट चांगली आहे. ओके, रुद्राणीला मी सांगितलं पी म्हणून ती पीत नाही. इथे हा जो बघतोय हा तर लाकडाचं एक फळ आहे, अनेक झाडांना इथे येतं आहे. तर हा जो फळ आहे ह्याचं काही असं रिझन नाही, बट हे शोसाठीच आहे. ओके, तुम्ही याला कलर सुद्धा करू शकता. इथे ठेवलेलं आहे विकायला. भैया कितने में का ये? 20 रुपये का एक. 20 रुपयामध्ये एक आहे. आणि हे एक लाकूड आहे. ये कौन सी झाड का लाकूड आहे बोल शकता की? हा, ये टेमरू. तर टेमरू झाडाचा हा लाकूड आहे. याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार वगैरे असतात, राईट. त्याला जर तुम्ही बघितलं तरी असं काटेदार तुम्हाला दिसेल. तर इकडच्या लोकांची जी मान्यता आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक चांगल्याच मोमेंटच्या ठिकाणी किंवा तुम्हाला जर
घरामध्ये कुठं लाकूड वगैरे ठेवायचं, नजर वगैरे लागायची नसेल. काही जण मोरपंख ठेवतात ना, आपण मोस्ट ऑफ जण गणपती वगैरे लावतो, तसं इकडचे लोक हे टेंबरू झाडाचं लाकूड ठेवतात. आणि याचं पुराणामध्ये पण कुठंतरी याचं मेन्शन केलेलं आहे. बट आपल्याकडच्या लोक ह्यांना मानत नाही आहे. बट आता जे इकडे फिरायला वगैरे येतात, एक्सप्लोअर करतात, तर त्यातले काही जण घेऊन जातात. 10-20 रुपयाला ते लाकूड आहे. ओके, आम्ही जिथं सोडा प्यायला थांबलो होतो ना, तिथंच समोर एक दुकान आहे. आणि या दुकानामध्ये इथं ठेवलेलं बघू शकता. भैया इसको क्या बोलते हैं? पहाड़ी नींबू है सर. पहाड़ी नींबू आहे. ये आपल्याकडे जसं संत्री मोसंबी राहते ना, मोसंबी सारखंच आहे. मी दुरून जेव्हा बघितलं होतं मला वाटलं की बेस्ट होता है सर. एनर्जी के लिए रहता है. नॉर्मल नींबू की तरह ही रहता है ना ये? नहीं सर, थोड़ा डिफरेंस होता है, ये थोड़ी स्ट्रॉन्ग होता है. ओके, क्या बोला सर आपने? इसमें थोड़ा सा अलग होता है, बाकी भीम पत्ती है उसको मिला के बढ़िया बनाता है, औषधि है. अच्छा, गैस, बदहजमी, वोमिटिंग बिल्कुल रिलीफ देता है. बहुत अच्छा. मी तर एक पिलो होतं, आणखी एक जस्ट ट्राय करतोय, रुद्राणीसाठी घेतो. मला वाटलं दुरून मी जेव्हा बघितलं तर मोसंबीच आहे, बट निंबू निघाला. ओके, इकडे आल्यानंतर खूप काही गोष्टी एक्सप्लोर करायला भेटत आहेत. आणि एक दोन काडीसुद्धा घेतल्या मी, नजर लागायची लई भयानक सवय आहे. सो 1-2 काड्या घेऊन ठेवलेल्या आहे. हॅलो एव्हरीवन, आम्ही आता पोहोचलेलो आहोत उत्तर काशी इथे. ओके, आणि सकाळी आम्ही बडकोटवरून 11:30-12 वाजता निघालो. तुम्हाला माहितीच आहे, आधीमध्ये रस्त्यात ट्रॅफिक जाम झाला होता, तिथं आमचे 1-1.5 घंटा गेले. आणि तिथंच आम्ही गाडीमध्ये झोपी गेल्यात. आणि डायरेक्ट ड्रायव्हरनं इथं हॉटेल आल्यानंतरच आम्हाला जागा केलेलं आहे. आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 5:30. ओके, आम्ही रूममध्ये चेक इन केलं. तुम्ही चेक करू शकता. हॉटेल दिलागिरी असं हॉटेलचं नाव आहे. आणि एकदम चांगलं हॉटेल आहे, पॉश हॉटेल आहे. त्यांनी आम्हाला राहायची वगैरे तर व्यवस्था दिलीच आहे. त्याचबरोबर वॉशिंग मशीनची सुद्धा आम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. प्लस हॉटेलच्या वरच्या साईडला जे आहे ते त्यांचं रेस्टॉरंट आहे. सपोज तुम्हाला हॉटेलकडचं फूड आवडत नसेल तर त्या रेस्टॉरंटचं फूड तुम्ही यूज करू शकता, बट तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागतील. आता आम्ही इथून गुप्त काशीमध्ये आज आमचं स्टे आहे, तर इथून आम्ही जाणार प्राचीन विश्वनाथ मंदिरला. त्याच्यानंतर गंगेची आरती करणार 7 वाजताची आणि येऊन झोपी जाणार. मग उद्या इथून आमचं चालू होईल गंगोत्रीला. ओके, चला आता इथून पुढे जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघताल ते सर्वच्या सर्व असेल तुम्हाला प्राचीन विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरतीचे हॉटस्पॉट. आणि झालं पॉसिबल तर उत्तर काशीचं मार्केटसुद्धा आपण एक्सप्लोर करूया. ओके, बड़कोट से चलते चलते आखिरकार हम उत्तर काशी पहुंच गए। यहाँ की रौनक भरी बाज़ार की गलियाँ और बीचों बीच बहती गंगा की धारा सचमुच मन मोह लेती है। इस पावन नगरी में पहुंचकर हम खुद को धन्य महसूस कर रहे हैं और अब हमारा अगला कदम है उत्तर काशी के प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर की ओर। आता आम्ही आलेलो आहोत रामलीला मैदान। ओके, तुम्ही बघू शकता इथं रामलीला मैदान हा उत्तर काशीमधील एकदम गावामध्ये सेंटर प्लेसला असलेला मैदान आहे। जेवढे पण टुरिस्ट लोक इथे येतात ते सगळे ह्या रामलीला मैदानावर येऊन त्यांची गाड्या इथं थांबवतात। ओके, आणि मग इथून तुम्हाला विश्वनाथ मंदिराला, भगवान श्री विश्वनाथ मंदिराला जाता येते। आणि आमचं जे हॉटेल आहे ते थोडंसं इथून दूर होतं, पण आमच्या हॉटेलवाल्यांना आमचे जो टुरिस्ट ऑपरेटर आहे किंवा आमच्या कारवाल्यांना आहे त्यांना आम्हाला प्रॉपरली सोडलेलं आहे। ओके, आमचा जो ड्रायव्हर आहे त्यांना आम्हाला आमचं जे हॉटेल होतं या मंदिरापासून दूर होतं, तर त्यांनी आम्हाला इथंपर्यंत ड्रॉप केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की 2 ते 2.5 तासात जेवढं वेळ घ्यायचं घ्या, पूर्ण इथलंचं मार्केट जे आहे ते अट्रॅक्शन आहे ते फिरून वगैरे घ्या, त्यानंतर मग मला फोन करा, आम्ही तुम्हाला पिकअप करणार। सो आता आपल्याला मेन हे रामलीला मैदानमध्ये तर आपल्याला खास सगळं धूळ आणि पार्किंगच आहे। सो आपण इथून डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊयात आणि चेक करूया की एक्झॅक्ट कशा पद्धतीचं असेल ते। ओके, चालेल। तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली मंदिराच्या समोर आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळत आहे। याचाच अर्थ आपण एखाद्या महादेवाच्या मंदिराच्या समोर आहोत। हे मंदिर आहे काशी विश्वनाथ मंदिर। याच मंदिराला ही उत्तर काशीमधलं एक फेमस मंदिर आहे, जे ओडिशामधलं काशी आपलं असणार। नावामध्येच आपल्याला समजून जातं, नावच आहे उत्तर काशी, म्हणजेच उत्तरमधली ही काशी असणार आहे, म्हणजेच भविष्यातली काशी, कलियुगातली काशी असणार आहे। आपल्याला फक्त दर्शनाला आता इथेच यावं लागेल। एक्झॅक्टली एंटर केल्यानंतर मंदिर तुम्हाला समोर दिसतच असेल आणि या मंदिराच्या समोर पार्वती मातेचं मंदिर सुद्धा, म्हणजे देवीचं मंदिर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आणि तिथे
देवीच्या मंदिरामध्ये खासियत आहे, तिथे मी तुम्हाला दर्शन दिल्यानंतर किंवा केल्यानंतर मी ते तुम्हाला एक्सप्लेन. ह्याचं काय ख्याती आहे? की आपण याला कितीही फोर्सने दोन्ही हाताने जरी हलवलं तर हलत नाही, फक्त एका करंगळीने हलतं. ट्राय करायचं. मला नाही माहिती, ट्राय करू. उत्तर काशी के विश्वनाथ धाम में खड़ा यह महात्रिशूल ताकत से धकेलोगे तो अड़िग रहता है, हिलेगा भी नहीं, पर सिर्फ एक उंगली की छुअन से ही झूम उठता है. यह संकेत है शिव को बल से नहीं केवल श्रद्धा और भक्ति से ही पाया जा सकता है. ओके, तर आता उत्तर काशी येथील विश्वनाथ मंदिरांचे दर्शन झालेले आहेत आमच्या महादेवाचे. इथून आम्ही जात आहोत केदार घाट किंवा त्याला गंगा घाट असं सुद्धा म्हणतात. ओके, जिथं आरतीला आहे. ओके, सो याचा तिथे गेल्यानंतरच डायरेक्ट मी बाकीचं तुम्हाला सांगेन. बॅड न्यूज अशी आहे की आम्ही धावत पळत आरतीसाठी आलो, पण इथं आल्यानंतर कळालं की आरती 15 मिनिटाची असते, जी की ऑलरेडी 6ला चालू झाली, संपलीसुद्धा. आणि इथून लगबग जी होते ती होते आता विश्वनाथ मंदिराची आरती. सो आता तिथं तर ऑलरेडी दर्शन झालेलं आहे. उद्या आमचा आणखी एक दिवस स्टे आहे इथं. सो उद्या आणखी एक दिवस आम्ही ट्राय करणार की इथं आरतीला यायचं. झालं पॉसिबल तर ठीक, अदरवाईज नाही. उत्तर काशी मंदिराच्या बॅकसाईडला एक मंदिर आहे, राईट, श्री हनुमान मंदिर उत्तर काशी. तर ह्या मंदिरामध्ये अशी एक प्रथा आहे, हे खूप साऱ्या ठिकाणी मिळेल. जे नारळ असतात त्या नारळाला ते चुनरी वगैरे बांधून असं बांधून टाकतात आणि तुमची नवस ह्याच्यामुळं पूर्ण होतात. अशी सेम प्रथा अनेक ठिकाणी आहे. साऊथ इंडियामध्ये तुम्ही जर यमलवाडा इथे